सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आंब्याचे सीजन आहे तर चला या सीजन मध्ये थंड थंड असं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर चला आपण मँगो लस्सी रेसिपी करूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। बिना रेषेवाला कुठलाही गोड आंबा घ्या, पिलरनी काढून घेऊन अशा फोडी करून घ्या म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गर मिळेल। हे आहे घट्ट दही, ताजं फ्रेश दही आहे। अगदी 3 तासात ते 4 तासात हे दही लावून तयार करून घेतलेलं आहे। ताजं दही आहे, घट्ट दही आहे। 1 वाटी दही, पाव टीस्पून हिरवी विलायचीची पावडर, चिमूटभर मीठ व 1 ते 2 टेबलस्पून दळलेली साखर। साखर तुमच्या चवीनुसार किंवा आंब्याचं गोड आंबट नुसार आपल्याला साखर घ्यावी लागेल। आंब्याच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया, मिक्सर फिरवून घेऊया। यामध्ये आपण घेतलेलं दही टाकून घेऊया, 2 टेबलस्पून साखर, दळलेली साखर टाकून घेतली आहे, चिमूटभर मीठ व 2 हिरवी विलायचीची पावडर। हे सर्व टाकून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी किंवा थंड पाणी किंवा बर्फ टाकून घ्या। 5-6 बर्फाची खडे टाकून घेऊन छान मिक्सर मध्ये फिरवून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय घट्ट छान असा कलर आलेला आहे। तर आपलं हे मँगो लस्सी तयार आहे। यावरती थोडंसं बर्फाचे आणखीन खडे टाकून घ्या व वरती बारीक काप केलेले ड्राय फ्रुट्स टाकून घ्या व थंड यम्मी टेस्टी असे हे मँगो लस्सी सर्व करा। सांगितलेल्या साहित्यामध्ये 2 ग्लास आरामात लस्सी तयार होते। या ठिकाणी आपल्याला दही अतिशय ताजं आणि घट्ट घ्यायचं आहे। आंबट दही किंवा 1 दिवस अगोदर लावलेलं दही नाही घ्यायचं, इथे ताजं दही घ्या। असेच भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये। स्वस्थ राहा, खुश राहा, काळजी घ्या।